जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता श्रेणी मधला पार्ट 2 बघणार आहे. ठीक आहे, म्हणजे राहिलेले अवघड लेवलचे प्रश्न होते ते आज आपण या सिरीज मध्ये पूर्ण करणार आहे. तर बघा मित्रांनो, 13 नंबरचा प्रश्न काय आहे? 10, 11, 22, 23, 46, 47 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तुम्हाला असं विचारलेलं त्यांनी. तर बघा, या ठिकाणी 10 आणि 11 मध्ये कितीचा गॅप आहे? सर्वात पहिले मी तुम्हाला श्रेणीमध्ये बोललो होतो की फरक कसा वाढत चाललाय हे बघायचंय. जर चढता क्रम असेल तर एक तर बेरीज किंवा गुणाकार असणार. ठीक आहे, उतरता क्रम असेल तर मग वजाबाकी केलेली असेल. मग जर चढता क्रम दिसतोय आपल्याला तर मग कधी कधी त्यात वर्ग संख्या, घन संख्या, मूळ संख्या, विषम संख्या, बरोबर आहे, असा काहीतरी फरक दिलेला असणार किंवा फरकामधला फरक प्लस मागची किंवा पुढची संख्या असं करून पण फरक दिलेला असतो. कधी फरकांमधले फरक प्लस मागची संख्या प्लस पुढची संख्या भागिले 2 असं पण केलेलं असतं. तर आपण बघूया वेगवेगळ्या पद्धतीने इथे काय काय लॉजिक लावलेले आहेत. ठीक आहे, तर ज्यांनी आधी श्रेणी प्रकरण पाहिलेलं नसेल तर ते आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन श्रेणी हे प्रकरण पाहून घ्या. ठीक आहे, संख्याचे प्रकार वगैरे सर्व बेसिक पासून मी त्यात तुम्हाला क्लिअर केलेले. गणितात जाऊन श्रेणी पण बघा आणि श्रेणी हे प्रकरण बेसिक पासून मी पूर्ण शिकवलेले. मग वर्णाची श्रेणी, मग त्यातले अजून सोप्यापासून तर अवघड लेवल पर्यंतचे प्रश्न घेतलेले ते पण पाहून घ्या. आणि संख्या श्रेणी मधला पार्ट 1 आधी बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोप्या लेवल पासून तर अवघड लेवल पर्यंतचे प्रश्न समजायला एक मदत होईल. ठीक आहे, तर बघा आता प्रश्न काय आहे? 10, 11, 22, 23, 46, 47. तर 10 आणि 11 मध्ये कितीचा फरक मित्रांनो? +1. बरोबर आहे. मग 11 दुने 22, 11 गुणिले 2 केलं तर इथे 22 होत आहे. नंतर 22 अधिक 1 23, मग 23 दुने 46, बरोबर आहे. 23 गुणिले 2 46, 46 अधिक 1 47. मग आपण जर मागे बघितलं तर मी तुम्हाला आधीच बोललो, श्रेणीमध्ये प्रत्येक पदातील जो फरक असणार तो साम्य असला पाहिजे, म्हणजे सारखा असला पाहिजे, बरोबर आहे. तर आपल्याला ही श्रेणी +1 × 2 +1 × 2 म्हणजे काय? अधिक 1 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 असं चालताना दिसते. म्हणून आपण काय करू आता? 46 अधिक 1 47 झालंय. तर बघा, अधिक नंतर गुणाकारात 2 घेतलेलं म्हणून 47 गुणिले 2 करून टाका. 47 गुणिले 2 बेसाती 14शी 4, हातच्याच 1 बेचोक 8 आणि 1 9. मग इथे काय यायला पाहिजे? 94. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, आता पुढील प्रश्न बघू मित्रांनो. 120, 143, 168, 195. तर मित्रांनो, इथे फरक कितीचा आहे? 120 मध्ये जर तुम्ही 143 मधून 120 वजा केले तर 23 येत आहे, बरोबर आहे. पुन्हा जर 168 मधनं 143 वजा केले, 168 मधनं 143 वजा केले तर 5 आणि 4 मधून 2 गेले 2, 0 25, बरोबर आहे. त्याच पद्धतीने जर तुम्ही 195 मधनं 168 वजा केले, 195 मधनं 168, मग 15 मधून 8 गेले 7, 9 मधनं 7 गेले 2, शून्यातून 0, बरोबर आहे. इकडे कितीचा होता? 120 23 चा फरक होता. मग आपल्याला लक्षात येत आहे की संख्या 23, 25, 27 अशा फरकाने वाढत चालली आहे, बरोबर की नाही? मग काय करा? 195 मधून 195 हे कशातून वजा करा? ठीक आहे ना? तर यामध्ये वजा नका करू, अधिक 29 करून टाका. ठीक आहे, काय करा? 195 अधिक 29, 9 आणि 5 1404, हातच्यास 1, बरोबर आहे. 9 आणि 3 1202, हातच्यास 1, 1 आणि 1 2, म्हणजेच काय येणार? 224. लक्षात येत आहे? इथे काय येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर 224. या पद्धतीने पण तुम्ही सोडू शकता. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने पण सोडू शकता. आणि मित्रांनो, यालाच अजून एक दुसरा पर्याय काय आहे, की बघा, जर तुम्हाला वर्ग संख्या पार्ट असतील, ठीक आहे ना, वर्ग पार्ट असतील तर तुम्हाला हे प्रश्न त्या पद्धतीने सोडवता येईल. मग हा 11चा वर्ग आहे, बरोबर की नाही? 11चा वर्ग किती असतो? 121. 11चा वर्ग वजा 1 म्हणजे 120. 12चा वर्ग काय असतो? 144, बरोबर आहे. 12चा वर्ग 144 वजा 1 तर 143. 13चा वर्ग काय असतो? 169. 169 वजा 1 म्हणजे 168. 14चा वर्ग 196. 14चा वर्ग वजा 1, बरोबर आहे. मग 195. मग पुढे आपल्याला हे पद पाहिले तर 11, 12, 13, 14 असे क्रमवार नैसर्गिक संख्यांचे वर्ग विचारलेले आहेत. मग 14 नंतरची संख्या काय येते? 15, बरोबर आहे. मग 15चा वर्ग काय येणार? 225. मग बाकीच्या ठिकाणी पुन्हा वर्ग घेऊन वजा 1 केलेलं म्हणून इथे पण वजा 1 करून टाका, बरोबर आहे. वजा 1 तर काय येणार? 224. मग तुम्ही असंही सोडवलं तरी उत्तर तेच येत आहे, तसंही सोडवलं तरी उत्तर तेच येत आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न बघूया आपण. काय 104, 106, 109,
114 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं, तर प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? मग 4 अधिक 2 किती होत आहे? 6, 6 अधिक 3 9, 9 अधिक 5, 9 अधिक 5 14. मग तुम्ही जर फरक पाहिला तर मित्रांनो एकदम सोपा प्रश्न आहे. 2, 3, 5 अधिक 7 करून टाका. अधिक 7. मग 114 अधिक 7 करशाल तर किती येणार? 121 बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आता पुढचे प्रश्न बघू आपण. तर बघा इथे काय केलेलं आहे? 10 गुणिले 2 जर केलं तुम्ही 10 गुणिले 2 तर किती येतात? 20 अधिक 2. 10 गुणिले 2 20 होत आहे. 20 अधिक 2 मग 22 दुने 44 अधिक 2. ठीक आहे ना. 22 दुने 44 अधिक 2 46. मग 46 दुने 92 अधिक 2 94 होत आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आता काय करावं लागणार आहे? 94 गुणिले 2 करून घ्या. मग 94 गुणिले 2 करणार तर काय ना? बेचोक 8 बेनम 18 बरोबर आहे. अधिक 2 मग काय येणार? 190. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय? 190 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 30, 42, 56, 72 बरोबर आहे. आणि पुढे कोणती संख्या असणार ते तुम्हाला विचारलेलं आहे. मग आता 30, 42 तर याच्यात फरक काय मित्रांनो? तर बघा 5चा वर्ग. ठीक आहे. 5चा वर्ग काय तो? 25. 5चा वर्ग 25 अधिक 5 30 घेतलेला आहे बरोबर आहे. मग 6चा वर्ग काय येते? 6चा वर्ग 36. 36 अधिक 6 बरोबर काय येणार? 42 बरोबर आहे. त्याच पद्धतीने आता पुढे बघा. मग 7चा वर्ग काय येतो? 49 अधिक पुन्हा 7 अधिक 7 मग किती होणार? 56. ठीक आहे ना. त्यानंतर मग पुढे 8चा वर्ग काय येतो? 64. 8चा वर्ग 64 अधिक 8 मग किती होणार? 8 आणि 4 12, 2 8 1 6 आणि 1 7 म्हणजे 72. मग आपल्या लक्षात आलंय की इथे 5चा वर्ग अधिक 30 संख्या, 6चा वर्ग अधिक पुन्हा 30 संख्या, 7चा वर्ग अधिक पुन्हा 30 संख्या, 8चा वर्ग अधिक पुन्हा 30 संख्या. मग आपण काय करू? इथे 9चा वर्ग घेऊ. कारण क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेली. 9चा वर्ग किती आहे? 81 अधिक 9 मग किती येणार? 90. 90 आहे का पर्यायात? पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. समजतंय? आता पुढचा प्रश्न बघूया आपण. 2, 5, 11, 17 आणि इथे 2 प्रश्नचिन्ह आहेत. म्हणजे तुम्हाला 2 पदं विचारलेली आहेत. तर 2, 5, 11, 17 मित्रांनो या संख्या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे? हां, ज्यांना संख्या माहीत नसतील, जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलवर, तर त्यांनी प्लेलिस्टमध्ये जाऊन गणित संख्या लेक्चर आहे, ते पूर्ण पाहून घ्या आधी. ठीक आहे? तर बघा एकमेव सममूळ संख्या 2 होती. 2 नंतरची काय येते? 3. मग 3 सोडलेली 5 घेतली. मग 5 नंतर काय येते? 7. बरोबर आहे. इथे 2 नंतरची 3 सोडून दिली आहे, 5 घेतलेली. 5 नंतरची मग 7 सोडून 11 घेतलेली. 11 नंतर काय येते? 13. मग 13 सोडून दिली आहे, 17 घेतली. मग 17च्या पुढे काय येते? 19. मग 19 सोडून द्या. 19 नंतर काय येते? 23. बरोबर आहे? 23 येते ना 19 नंतर? 19 नंतर 23 येते. आता 23 वाला पर्याय कोणता आहे? तर या 2 पर्यायामध्ये आहेत 23. हे 2 पर्याय कॅन्सल होतील. बरोबर आहे? त्यानंतर मग 23 नंतर काय येते? 29. बरोबर आहे. मग ते 29 आपल्याला सोडायची आणि 29 नंतर पुढे काय येणार? 31. बरोबर आहे? म्हणजेच मग पर्याय क्रमांक 2. 23, 31 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजलाय प्रश्न? समजला नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओला मागे जाऊन बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, आता पुढचा प्रश्न बघा. 14, 28, 26, 52, 50, 100. तर बघा इथे काय केलं मित्रांनो? 14 गुणिले 2. ठीक आहे. 14 दुने 28. पुन्हा मग या 28 मधून इथे काय केलं? वजा 2 केलेलं आहे. लक्षात आहे? मग 26 गुणिले 2 52 होता. 26 दुने 52. 26 गुणिले 2 52 आणि या 52 मधून पुन्हा मग काय केलंय? वजा 2 करून 50 केलेलं आहे. मग पुन्हा 50 दुने 100. 50 गुणिले 2 बरोबर आहे. मग आपल्या लक्षात येते गुणिले 2 वजा 2 गुणिले 2 वजा 2 अशी श्रेणी चालू आहे. म्हणून आपण इथे काय करू? 100 वजा 2. मग 100 वजा 2 केल्यानंतर उत्तर काय येणार? 98. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. 2, 4, 3, 9, 4, 16 आणि इथे 2 प्रश्नचिन्ह दिले तर दोन्ही प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? ठीक आहे. तर बघा एक घर जर आपण टाळून पाहिलं तर 2 नंतर 3 येतंय, 3 नंतर 4 येतोय, 4 नंतर मग काय आलं पाहिजे? 5. बरोबर की नाही?
त्यानंतर 4, 9, 16. तर मित्रांनो या वर्ग संख्या आहे. म्हणजेच काय मग या 2चा वर्ग 4 आहे. बरोबर आहे ना? 3चा वर्ग 9 आहे. मग 2चा वर्ग ठीक आहे. 2चा वर्ग नंतर मग 2चा वर्ग नंतर मग 3चा वर्ग, 3चा वर्ग नंतर 4चा वर्ग. मग आपल्याला 4चा वर्ग नंतर काय येणार? 5चा वर्ग. मग 5चा वर्ग काय येतो? 5चा वर्ग काय येणार? 25. लक्षात येतंय? आता पुढे बघूया. 3, 15, 35 आणि इथे मधलं पद गाळ केलेलं त्यांनी 99 आणि 143. तर या संख्या जर बघितल्या आपण तर बघा 2चा वर्ग काय असतो? 2चा वर्ग याचं स्पष्टीकरण बघा मित्रांनो. 2चा वर्ग वजा 1 म्हणजे 2चा वर्ग 4 येतो. 4 वजा 1 3. नंतर मग 2 नंतर काय येणार? 4 मग 4चा वर्ग काय असतो? 2 नंतर 4 4चा वर्ग काय असतो? समसंख्यांचा वर्ग घेतलेला. 4चा वर्ग 16 16 वजा 1 तर काय येणार? 15. लक्षात येतंय का? 16 वजा 1 15. नंतर मग 6चा वर्ग 6 6 36 36 वजा 1 मग काय येणार? 35. नंतर मग इथे आपल्याला 8चा वर्ग घ्यावा लागेल. ठीक आहे. कारण इकडे 2 4 6 अशा समसंख्या दिलेल्या होत्या म्हणून मग पुढे आपल्याला 8चा वर्ग घ्यावा लागणार आहे. मग 8चा वर्ग काय येतो? 8 8 64. 8चा वर्ग 64 वजा 2 केलं तर काय येणार? 62. ठीक आहे. 62 आलं पाहिजे. 62 वजा 1 केलेलं का? सॉरी 62 वजा 1 ची सॉरी हां, माफ करा. 62 8 8 64 वजा 1 इथे काय येणार? 63 कारण इकडे प्रत्येक ठिकाणी वजा 1 केलेलं आहे. नंतर मग 8 नंतर काय येणार? 10. मग 10चा वर्ग काय येतो? 100. मग 100 वजा 1 99. नंतर 10 नंतर पुढची समसंख्या काय? 12. मग 12चा वर्ग काय असतो? 144. मग 144 वजा 1 केलं तर 143. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्हाला मधलं पद विचारलेलं असेल ना, तर मधलं पद सोडवताना काय करशाल, की मागची आणि पुढची जी संख्या आहे, ठीक आहे ना, त्यातला पण फरक सारखा आला पाहिजे. ना तर मग मागच्या संख्येचा फरक येतोय, पण पुढच्या संख्येचा येत नाही. असं जर तुम्ही सोडवलं तर प्रश्न चुकेल तुमचा. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलंय. आता यापुढील उदाहरण बघू आपण. ठीक आहे मित्रांनो, आता पुढील प्रश्न बघू आपण. 22 नंबरचा प्रश्न काय आहे? 0, 7, 26, 63 आणि प्रश्नचिन्ह. तर मग बघा मित्रांनो, इथे काय केलेलं यांनी? एकाचा घन काय येणार? 1 आणि एकाचा घन बरोबर 1 वजा 1 केलेलं आहे. मग 1 मधनं 1 गेलं तर काय येणार? 0. नंतर 2चा घन. मग 2चा घन काय असतो? 8 वजा 1 केलं तर काय येणार? 7. नंतर मग 3चा घन. मग 3चा घन काय आहे? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 27 वजा 1 केल्यानंतर उत्तर काय येणार? 26. बरोबर आहे. त्यानंतर मग 4चा घन. मग 4चा घन काय आहे? 64 64 वजा 1 केल्यानंतर काय येणार? 63. ठीक आहे. मग आता इथे आपण आपल्या लक्षात आलं असेल 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन म्हणजे मग आपल्याला पुढे काय करावं लागणार आहे? 5चा घन घ्यावं लागणार आहे. बरोबर आहे. 5चा घन वजा 1 तर काय ना 5चा घन वजा 1. मग 5चा घन काय असतो? 125 वजा 1 म्हणजेच काय येणार इथे? 124. मग 124 आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. आता याच्या पुढे बघा 2, 10, 26, 50. ठीक आहे. तर इथे काय केलेलं मित्रांनो? या प्रश्नामध्ये बघूया आपण काय केलेले लक्षात या बरोबर. 2 अधिक 8 किती होतात? 10. बरोबर आहे. 10 अधिक 16 किती होत आहे? 10 अधिक 16 26. बरोबर आहे. 26 आणि 52 सॉरी 26 आणि 24 किती होतात? 26 अधिक 24 50. लक्षात आहे? 26 अधिक 24 50. मग आता पुढे काय येणार? तर त्यासाठी काय करा? लक्ष द्या इकडे. 8 8 दुने 16 बरोबर आहे. 8 त्रिक 24 8 चोक 32. लक्षात येत आहे? म्हणजे हा जो फरक आहे या फरकामध्ये 8चा फरक आहे. मी तुम्हाला मगाशी बोललो होतो ना, कधी कधी प्रश्नामध्ये फरकातील फरक विचारतात. मग आपण पुन्हा या 24 मध्ये जर 8 टाकले तर 32 होत आहे. आणि हे 32 काय करा? या 50 मध्ये बेरीज करून टाका त्याची. म्हणजेच मग उत्तर काय येणार? 82. मग 82 कुठे? पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न समजलाय का? पुन्हा एकदा समजून देऊ. तर लक्ष द्या. इथे काय केलंय? 2 अधिक 8 10 होत आहे. बरोबर आहे. नंतर 10 अधिक 16 26 होत आहे. 26 अधिक 24 50 होत आहे. तुम्हाला पुढचं पद विचारलेलं होतं काय येणार? बरोबर आहे. मग आपण जर फरक पाहिला तर 8 16 24 असा वाढत चाललाय. बरोबर की नाही? मग आपण या फरकातील फरक काढला तर त्यामध्ये 8चा फरक होता. म्हणून
8 दुने 16, 8 त्रिक 24, मग 8 चोक 32. मग 32 ला काय करशाल? 50 मध्ये बेरीज करायची 32 ची. मग 32 अधिक 50 किती होणार? 82. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर होतं.